कोपीचं काम आता उरकलंय बरं आहे आपलं उन्हातानाचं याच्यात आराम करायला. काय घरात त्या बांगल्यात तर नाही झोपून देत, निदान इथं कवायला झालं कोपीचं बी काम. आता काय होतं त्या बांगल्यात आपल्याला बी लई जमत नाही, ह्यांच्या सारखा आपल्या मागं टुपकाचा असतो, हे केलं का ती केलं का. इथं आपला दुपारचा आराम करायचा. काय येडबीड लागले का काय? आता काय झालं? एकटीच बडबड करायला लागले. अरे बाबा आता मी मला बांधलंय दुपारचं, ते बांगल्यात कवा थांबून देते तेव्हा तिथं लय पाया पडण्यापेक्षा मग आपला इथं बरा आहे. मी का सांगितले तुम्हाला, तुम्ही ना इतके भोळे ना, इतके भोळे ना, तुम्हाला खरंच काही कळत नाही बघा. आता काय केलं? याच्यासाठी तुम्हाला म्हणले तर खोपी बांधा. बंगला किती लांब आहे, तुमची काळजी हो मला, म्हणून म्हणलं जवळच्या जवळ खोपी बांधली ना, म्हणजे दुपारचं तुम्हाला इथंच खाऊन आराम करता येईल, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला. पण तुम्ही ना, तुझी नाही चुकी ती. आता इतक्याला आम्हाला चल होता सोय बांगल्यापर्यंत आहे ना. अहो, चालायचं जाऊ द्या, पण उन्हात आणायचं हा कशाला? काय आपलं इथंच काम केलं की आपलं इथंच. हा त्याच्यामुळे म्हटले. नाही तशी लय जीव लावती बरं का तुम्हाला, मग माफ नाही त्या जीवाला. माझ्या रागाच्या मागची काळजी कळतच नाही तुम्हाला. नाही नाही कसं आहे आता, जीव काय थोडा आहे बरं, ही बघ ना. हो, ते कशासाठी आहे माहितीये का? काय यासाठी? आता रानात काम करायचं बरोबर, हा उन्हातानामध्ये काम करायचं, मातीत काम करायचं, मग भारी कपडे खराब व्हायचे नाही का तुमचे? हा मग खराबच कपडे घालायचे ना. अरे, म्हणजे पण मला एक सांग, चांगले कपडे कुठं येतं मला? काय करताय तुम्ही दोघं इथे? काय नाही, ही आरामाला बांधली. कशी बांधली बघ ना, बाबांनी चांगली बांधली ना. मला कसं काय गरज आहे का नाही? तुम्हाला आरामाला ना? मला तिकडे बांगला लय लांब आहे, हा त्याच्यामुळे नाही इतक्या लांब म्हणलं आपलं बरं आहे इथंच. बरं आई ऐक ना, मला 2000 रुपये दे ना. कशाला अगं मला ना शॉपिंग करायची. शॉपिंग करायची? हम्म. काय घ्यायचं शॉपिंग मध्ये? मला ड्रेस घ्यायचे वेगवेगळे, आम्हाला आहे ना फिरायला जायचंय. असं का? बरं बरं, थांब. हे घे. म्हणजे या 4 नोटा म्हणजे किती झाले? 2000. 2000 काय? हा, आणि मग तिला कपडे आणायचे काय? बघा आता तुमचं. आओ दीदी एक काम कर ना, काय? मला बी आण ना कपडे नवी. आता तुम्हाला कशाला पाहिजेत कपडे? का? रानात घालायला कपडे लागतात का चांगले? अरे हे 2 घालितोय मी काय मग. अहो, मग मळतात ना, मग काय बिघडतंय? राहू द्या. आणि कसं आहे दादा माहिती का, ह्या 2000 आहे ना माझे सुद्धा नीटनेटके कपडे येणार नाहीत. म्हणजे माहिती याला का? अजून लागतील मग काय? अजून लागतात, पण आता हे मी कमीच मागितलेत. अहो, तुम्हाला कसं कळत नाही? ती कॉलेजला जाती, बाहेर जाती, 4 चौघात बसती उठती, मग तिच्याकडे नको चांगले हा, मी कपडे? तसा कुठं माणसात येत आहे ना. मी का गेटच्या बाहेर आहे, पाराव जातोय का गावात जातोय, मला कशी असली तरी जमतात. अहो, तुम्ही इतके भोळे आहे ना, तुमचा कोणी पण फायदा घेईल म्हणून तुम्हाला. पैसे कशाला घेतले? अगं मला शॉपिंग करायची. मला पण पाहिजे पैसे, मला नाही माहिती. बरं, किती पाहिजे तुला? मला 1000 रुपये दे फक्त. 1000 ना? बरं ठीक आहे. बरं जाऊ दे, 1500 घे आणि मज्जा कर. म्हणजे आता हे 3 नोटा म्हणजे किती झाले? अहो, 1500. 1500. हा, हिला 4 तिला 3 नोटा. तुम्ही ना भोळे तो, तुम्ही नका डोक्यावर जास्त ताण देऊ. तुम्हाला सांगितले ना तेवढंच काम करत जा. पुरुष आहे, तुला काय घ्यायचंय आता? दादा माझं नाव तुलसी नाहीये, मग काय माझं नाव तुलसी. मला काय येतंय असं? अरे तू माझ्या आईचं नाव होतं, तू आई पोटाला आलेली त्याच्यामुळे तू साई म्हणतो तुला. सासूबाई आहे बाई तू माझी, आहे की नाही? लाडाची पोरगी आहे ती, हा, तिला दे जा अजून एक नोट दे. देते. काय हो, लय ऊन लागायला लागले. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्या घासाजवळ ते गबाळ काढून ठेवलेले ना, तेवढं उचलून आणा, मी जाते घरी. हा, तू नाही येत काय? नको आता, थोडं लय ऊन चल की लागतं. थोडं उचलून लागले असते, दिलं असतं पिटून. नाही नको, तुम्ही नाही करा होत. ना. नाही करतो मी करतो. बरं आई, आम्ही जातो मग शॉपिंगला. मला पण यायचंय. तेवढा उरका. हा, हा तू साई जपून जा बर का तू. दादा हा घ्या फक्त तिचीच काळजी, माझी काळजी नाही तुम्हाला. दे तू हुशार आहे जरा. ती माझी आई आई पोटाला आलेली, त्याच्यामुळे मला तिची जास्त काळजी असती. काम करा, आईची काळजी करणार. जा. चल बायकोन सांगितलंय ती गबाळ एका जागेवर टाक येतो. आता काय इलाज आहे त्याला, म्हणजे पियाटायची जरा बरं पडत. काय राजा भाऊ, काय चाललंय? काय निल्या काय चाललंय? आई आता गबाळ बिबाळ ते शेतीतलं करावं लागत आहे ना मला. हा, तिच्या आईला ही आता- नेहमीच आहे तुझं. मग आता काय म्हणजे अरे राजा भाऊ, माझ्यासारखा शिकला असता तर आता चांगल्या नोकरीला लागला असता. आता मला माझ्या आईला दुसरीनं शाळा सोडली, शाळेत बसवायचा बाप तेव्हा पुळपुळ जायचा. मला काय येत होतं शाळेत? इथं तुला शिकलो आहे ना. मग सरकारी नोकरीला आहे हा. तिच्या.
अरे निदान आकडेमोड आली असती तर कुठं कारकून म्हणून तरी लागला असता. मग तुला पैशांची मोजा येत असं आहे ना? मग किती पगार आहे तुला? मग 30,000 रुपये पगार आहे महिन्याला. 500च्या नोटा देत असते आहे ना? आणि मग ओयला, मग मोठा माणूस झाला तो. बघ ना, मी माय शेतीतच असतोय मी. हे विजय, अरे तो सालगडी आहेस का घरगडी हेच समजा ना. अरे तुझ्या बायकापुरी गावात 4 व्हीलर मध्ये हिंडत्यात आणि तू हिथं घर सालगाड्यासारखं काम करीतोय. अरे मला काही समजतच नाही याच्यातलं. आणि मग शिकलो असतो ना तर मला कळालं असतं तर मी बी गेलो असतो त्यांच्या संग. आणि मग कडे शिकायचं ना. आता काय बाप शाळेत पाठवायचा तर पळपळ यायचं. आता बघ बायको पुरी चांगलं दागदागिनं घालून 4 व्हीलर मध्ये गाडीत फिरत्यात. मी आता येताना पाहिलं गावात ना. हो. अरे ते काय झालंय, बायकोनी एका पोरीला 3 नोटा दिल्यात, बर. एकीला 4 दिल्यात. ती म्हणली आम्हाला कपडे घ्यायचे, कपडे नवे कपडे आणायचे त्यांना. आणि तुला रे हे मला- असं फाटक. मला बायको म्हणली जाऊ दे, तू कुठं नाही जात, ही बरी येत तुला अशीच लय मळाच्यात कपडे म्हणली. अरे मी तसं बी ना एवढाच मला ड्रेस ते धुवून घाली तू. अरे 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 एक काम कर, एक मोलाचा सल्ला देऊ का? काय? बायकोच दुसरी कर. ए, मला लय हानी नाही गप्प, तू काही नको सांगू मला. अरे कसं असतं, एक चांगली निघाली नाही तर दुसरी तर निघन. ती आंजर गोंजर काळजी घे. काय बोलत नेल्या तू? अरे आणि मग अशी अवतार मला बायको देत असतं का कोणी? तुला कापड वाटलंस तर भाड्यानं आणू. पाडेन काय आलं मग, तुला पगार आहे मग हे नवे घेशील का मला? एखादा ड्रेस घे की मग नावा. हा तसं जमतंय. तशी बायको घेत नाही पण नको रे बाबा, आपण नाही म्हणणार बायकोला मी दुसरी करीन म्हणून. तिला सांगायचंच नाही, फक्त धाक दाखवायचा तिला. म्हणून तर बघ उग धाक दाखवला ना की बायका अशा मुठीत राहत्यात. अयो काय दाग दाखवतोय? ती बाई जर दावली ना तर माझ्या बोगच करून टाकीन. हो तू म्हणतो म्हणून हा. थोडा करीन बो दाडा दाडा बी, पण नको बाबा, नाही मी नाही म्हणणार, नको. हा. अरे लेखा मर्दासारखं मर्द घडी तू आणि घाबरतोय. एक रामबणीला सांगू का, जरा घेतो का? ती काय असते? चुपती मी कधी कधी लावीत असतो. येतो काय? हो, आपण रातच्याला संगतीला बसू. राहिला निल्या कुठं असं ना, आता त्यो तो म्हणलाय गावात ते बांबून फिंबून सांगितलंय मला कुठं का असं ना, मी गावात बघतोच आता. चले दादा दादा तू कुठं आहे? अरे कुठं चालला राजू? अरे ती काय झालंय, चाललं गावात, तुला ते निल्या माहिती असेल ना, हा हा. त्याने बोलावलं होतं तर जरा काम आहे. अच्छा अच्छा. आणि बरं मग चालेल ते- तुझं. हा बरं, म्हणजे आता ते तुला माहिती आहे ना कसं आहे, आता नाही शिकल्यामुळे कसली आहे तराशी. नाही मला माहिती आहे हा. आता तुझं काय, पण ते मागच्याच मी आलो होतो ना, हा. तो शर्ट लय मला फाटलेले दिसतात. म्हणजे काय तो तसंच आहे आता, दोन घाली तुम्ही काय मजन, तुला माहित नाही मी एक तर गेटच्या बाहेर येतच नाही, पण ती निल्या म्हणला ये गावात म्हणून चाललोय, त्याचं काहीतरी काम आहे माझ्याकडे. अच्छा हा हा तेव्हा चाललो होतो. तू काय अचानक? म्हणून रात्री कपडे घेऊन आलो मी. चाललो होतो मी इकडे, जरा बाहेर चाललो होतो ना. हा हा मग म्हणलं चला इकडून आला काय? हा मागच्या असं, आलो असं. होतो, मला तुझे कपडे फाटले होते. नवी आणली काय? हा नवे आणले, मग एक टेलर शिवून आणले ना. हा म्हणजे दादा म्हणजे माप माप बरं कळालं तुला. हा मग अरे याला म्हणतात भाऊ बाबा, वरला भाऊ हे सोन्यासारखा असतो रे, माहित तुला लय किव मग. केली. अरे बायको 2-3 बारे म्हणलं मी, असं बायको असं आणि ना गणपती का मातीच्या चुलीत त्या राहत्या, पोरींना राहत्या. पैसे देती. चालू आता काय शेवटी अरे, कुत्रे काय करणार तिने आता काय सांग केलं बरं. सकाळी माहिती तुला? हा. एका पोरीला 4 नोटा दिल्या, एका बर. पोरीला तो साय नाही माई, हा, हा, तिला हा. 3 नोटा दिल्या. जाऊन जाऊन दे ना आता. मग तुझ्याच ती म्हणली लेकरं आम्हाला ना. कपडे, तिला म्हणलं मला आणला का नाही आणलेला काय घरात करतो? घरात तुझ्याच पोरीला दिले का लोकांना दिले? हा मग तुला सांगतो ना आता मा आहे इतकं- ना तुझ्या जीव, आहे तुझा ना भाऊ तू. आहे ना तुझ्या हा, पाठीमागे. मग तू काय टेन्शन घेतो एवढं? जाऊ दे बाबा, तू आणि तरी असे सहकार्य. रबाळ सगळं नको राहू गावात कोण चौघाल. जाऊ दे, मी काय गावात जातोय. आणि काठी घेऊन कुठे चालला तू? दादा ते काय झालं, जनावर सोडल्यात, बरं. त्याच्यातलं एक जनावर आहे ना हा. लय ताण देते, तेव्हा आहे ना त्याच्या आहे ना टांगड्या सांगतो, त्याच्यासाठी काठी घेऊन चाललोय. हा बर मग आता काय? घे कपडे घे बर बर आणि घाल बर का जेवढी. हा, हा, हा? हा. आणि असा राहू नको आभाळ. नाही नाही, आता आता परत आला ना हीच घालतो. बरं, चल, मला घाई जाऊ का मी आता? बर जा मग. पुढच्या शाळेत, हा हा? हा हा. येऊ का? आईला बिचाऱ्या थोरल्या भावाला सुद्धा किंवा आली माई नवे कपडे घेऊन आला. चला भावाशिवाय कोण असते दुसरे. जातो निल्याचं बघतो काय मग काम आहे त्याचं. निल्या ए, मला इथून माग सांगायचं ना रे, असं केल्याने असं होत. काय माणूस यार, काय स्वर्गात गेल्याने वाटतंय मग. नाही याला म्हणतात जीवाचा जोडीदार माणूस.
म्या रोजच पितो. तू रोज येतो? हो. अरे पण तू हा. काय भावात मनुष्य एवढ्या वर्षात मला एकदा तरी यायचं ना माझ्याकडे. अरे ते मग? ध्यानात झालं नाही. सरपंच राम 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 राम. काय राजा भाऊ, स- कधी गावात नाही 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 सरपंच काय झालंय माहिती का म्हणजे इथं- राजा तुझं लग्न झाल्यापासून तू कधी गावात नाही ना, आज तर दारू पिला. मी सरपंच तुम्हाला एक सांगू का मी गेटच्या बाहेर येत नव्हतो बायकोन पोरीन सगळा परपंच पैसे बिशे सगळं त्यांच्याकडे अहो मला बावन्न नवे कपडे घेतले मग नाही ते इथून इथपर्यंत फाटलेले कपडे होते सरपंच काय सांगू तुम्हाला लय आणि मग ह्यो जीवाचा जोडीदार भेटला मला गावाची जरा डोकं झालं म्हणला तुम्ही लहानपणी एका वर्गात होते. एका वर्गात मी दुसरीतून पळून यायचो मी चालत नाही शिकलो सरपंच माहितीये मला. बरं मी काय म्हणतो, काय म्हणते काय झालंय माहिती का, अरे राजा भाऊ, तू एवढा चांगला माणूस कधी पेत नाही, आज पेला जोडीदारा काय झालंय सरपंच पण माझ्या डोक्यात वेगळाच विषय होता. मी आता येता बघायचो ना, हा मला खूप किव यायची आणि आता मी सरपंच पदाला म्हणजे कंटाळलोय बरं का. हा. लोकांची कामं करता का बर. तुला सरपंच करून टाकू राजा. मला सरपंच हा, मग प्यायचं नाही 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 सरपंच मी काय करतो आजचे पाहिलं. आजचे पाहिलं. दिवसच पिणार आहे हा. परत नाही पिणार मी पण ते काय झालंय परत पाजायची नाही बरं का. नाही ना. माझ्या डोक्यात विषय होता. सरपंच झाले काय तुम्हाला आपल्या सांगू का पार्टीत घेणार आहे आणि मी कंटाळलोय. हा? नाही म्हणजे कधी गावात नाही माणूस त्या अशा माणसाला सरपंच करू, लोक पण म्हणतील त्याला खरंच सरपंचाने काम केलं. ते काय झालं सरपंच तुम्हाला मी सांगू का एक चित्रा माय लय अडवून करते आज असं काठीने हाणतो ना पायीच हाणतो चित्राबाई लय अडवाणी सगळ्या लय अडवाणी लाथा मारतात काय? लाथा नाही ते तुम्हाला काय सांगायचं टांगडी हाणतो ना त्याच्या निमाण हाणायचा. तेच तेच हो. चालेल ठीक आहे. मग आता- सरपंच येऊ का मी? हा उद्या गावात ये, हा. आपण त्या विषयावर पण प्यायचे नाही का? नाही नाही सरपंच परत नाही पिणार मी चालेल. मला सरपंच करा बरं का हा 100% हा. काय काळजी नाही. काय अडचण नाही चालेल. निल्या, हो. मी सरपंच झालो ऐ, सरपंच काय म्हणले? सरपंच. सरपंच झालो. चल चल घरी तू चल चल मला जाऊ दे आता येईल का जित्राबा असं आणतो ना मी आता राजे भाऊ. काय नाही कुठं चालले घरी चालू घरी घरी मग काय कुठं चालू दिसत नाही का रे तुम्हाला? अरे, नवीन कपडे माझ्या भावाने घेतलेले नवे कोणत्या भावाने घेतले तुमच्या माझ्या तोरल्या भावाने घेतलेत हा होय मग काय म्हणणं आहे तुमचं भावा काय नाही चालले होते मस्त डिलट म्हणलं भेटावं मग. हा? माझ्या नात करता काय रे का बरं काय आलं काय मी येड फिराय तुम्ही असं सदा थांबा ना सर कसं काय थांबन आतून लोटा लोटी चालू आहे गप. राजे भाऊ हा. लय दिवसातून गावात आले तुम्ही. मग मी कितीतरी वर्षातून आज गावात गेलोय आज जरा तुम्ही गावात आल्यावर जरा माणसात आले आणि उद्या जर गावात आलो ना मी सरपंच होणार आहे सरपंच अरे वा, हा मस्त आहे मस्त आहे. मोकर नाही मला सरपंच का नाही होणार तुम्ही? होणार मी मला सरपंचाने सांगितलंय तूच सरपंच होता गावचा हा का? मोकर आहे काय आता तुम्ही तलपंत होणार का तर होणार मी होणार सरपंच होणार आहे. हे काय तुमचं काम आहे का काय माहिती अहो, बरं मला- वाटलं तुम्हाला बघून आज. माझं कसं आहे, मला एक चित्र भावायचे लय एडवण करते ती कोणत्या तिथलं अरे पाणी मला माहिती तुला काय करायची मी हाणणार आहे आता मला जाऊ दे चल पाय मला टाइम नाही देऊ दावा दावा आज जरा वेगळं दिसून राहिलं. अगं पुरी नो कपडे तर ठेवलेत ना वेत ना हा हो हो मी ठेवलेत ना हो. व्यवस्थित ठेवून द्या बाई आणि आई अगं तो पिक्चर आवडला का तुला? अगं मला इतकं आवडलं ना पिक्चर इतकं त्या हिरोची एंट्री तर कसली भारी झाली होती मस्तच होतं आणि पिक्चरचं जाऊ दे, मी काय म्हणते हॉटेल मधलं जेवण ते एक आवडलं का नंबर तुला? होतं जेवण. आपण ना रोज तिथूनच जेवण आणत जाऊ. मस्त होतं बरं का हो हो मी काय म्हणते आपण रोज संध्याकाळी तिथून जर पार्सल आणलं ना तर मग आहे ना कसं तुला बनवायचं ताणच नाही राहणार. बाई किती काळजी घेते ग माझी हे पण हा अगं तुझे वडील दिसत नाहीयेत रानामध्ये कुठे गेलेत हा ग हा? कुठंच दिसत नाहीये. अगं असं करत नाही कधी आणि अचानक आज कुठे गेले ते काय माहिती नाही कुठे गेले. हा बघावं लागून बाई काय झालं असं ना हा? ए, हा, हा, हा. कुठं गेला म्हणजे मेला मेला का अहो पण तुम्ही दारू पिऊन आले दारू पिऊन नाही मग मला काय जमत नाही का दारू अहो, प्यायला तुम्ही गेले कसे बाहेर कसं गेलो म्हणजे पायाने गेलो असं गेलो अहो, मग खरंच तुम्ही दारू पिले खरंच पेलो म्हणजे काय तुझ्या बापाची पिलो का हे कपडे हे कपडे म्हणजे माझ्या भावाने घेतले मोठ्या भावानी अहो हे चांगली गोष्ट नाही अरे, दारू कशाला 50 बऱ्या सांगितलं मला कपड्यान पुरीला आणतील तुला आणतील मी काय बैल आहे काय अहो पण हा? तुमचं चांगल्यासाठी घेत नव्हते तुम्ही रानात काम करता तुम्हाला काय करायचं रानात काम करतो बैला सारखा बैल हा? कोण म्हणलं मला तुम्हाला? म्हणते लय बांगला लांब आहे तिथंच आराम करीत जा अहो, तुमची कुत्र मित्र आहे काय मी
अहो, तुमची काळजी पूर्ण एवढी शहाणी पडली का तू हा? तुला वाटलं का लय मोठ्या पाना दिला म्हणजे मी काही करायला नाही का येडा फेडाय का मला येत नाही का नाही शाने तुम्ही माया देखता नोटा मोजी ती बावड समजी ती मला नाही तुम्ही हुशार आहे पण हे असं दारू पिऊन कशाला आले एक काम करायचं इथं घरात राहायचं नाही तो भाऊ लय मोठा आहे ना त्याच्या घरी निघायचं सगळं तुला सांगतो काठीचे टोलेच पाडीन तुला काय वाटलं बावट नाही पेतोय म्हणजे अहो, पण आव पण नाही काय नाही अहो, तुम्ही आ एकटं काम कशाला- करायचं उद्यापासून हा सगळी कामं शेतीतली तो करायची अहो, मला ते- सांगायचे नाही शेतीतले काम नाही येत मला नाही येत म्हणजे खायला येतं का पिक्चर बघायला येतो आणि एक तुला वाटलं का मी बावट आहे? अरे दुसरी तुम पळून येत होतो पण तिथून पुढे ना बाहेरून शिकलो मी प्रौढ शिक्षण होत हा मी ग्रॅज्युएशन झालेलो मनुष्य आहे. तो कपड्यात पाहिलेत का माहिती ही खोटं बोलतोय तुम्ही काय खोटं बोलतो खोटं बोलतो पेलेला माणूस नाही खरं हा? बोलतोय खरं बैलावणी राबू राबू घेते लाज नाही वाटत थोडी फार नाही अरे वाटते वाटते नाही, आणि उद्यापासून मला सरपंचाने सांगितलेलं आहे उद्या गावात ये तुला सरपंच करतो हा सरपंच तुम्हाला मी सरपंच होणार म्हणले मी आता दमलो गाव सांभाळून मला काय होत नाही तेव्हा बरं नो उद्यापासून गेटच्या बाहेर जायचं नाही नाही काय लागत ना ते मला सांगायचं बावट समजे नाही काय जाणार. आणि हिला निवड शेण उचलाय ठेवायचं उद्यापासून जेवढी काम मी केलेत ना तेवढी तो करायची मला नाही शेण उचलायला तोच आहे तो थोडं काम कमी कर तू माझ्या लाडाची पोरगी आहे हा पण हे दोन आहे ना तुम्हाला थांबायची का जायची भावाच्या घरी नाही इथं थांबायचं निघा नाही चला निघा काम करतो माही तूच आहे मला बाकर तर घालीन ना कमीत कमी येत आहे तिला सगळं नाही येत म्हणजे तिला नाही काय येत. तुला सांगतो इथून निघायचं सगळं निघायचं दोघे मी दादा, ऐका काय म्हणते तूच आहे बोल तू माझं लाडाने एवढं नाव ठेवलं तू सही तू काय सांग मग ना यांना ना राहू दे आता यांना ना यांच्याकडून सगळं काम करून घेऊ आपण तू यांना नको जाऊन देऊ प्लीज एकदा माफ करायचं डोक्यात आहे का तुया हा जाऊ दे पुढे तू माझ्या लाडाची म्हणून तू ऐकतो ह्यांच्याकडून नुसतं काम करून घे हा काम करून घे. आता राहू दे मी उद्यापासून नुसतं गावात सरपंच होस तर घरी येत नाही आता जमतंय का जमतंय ही लेकरू सांगत आहे म्हणून हा जमतंय ती आई पोटाला आली म्हणून मी ऐकतो तू सांगतो हा करते चला घरात चला मग बाकर बिकर बघा आणि तुला एक सांगतो ना हा सरपंच मी झालो ना हा लोक काय म्हणतील तुला माहितीये का काय? बोगस सरपंच हा चल होत नीट व्हायचं मला बावडाच समजत काय हा? मी सगळ्यांना इकून टाकीन जेवतो आता जरा वाजणार